नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, बीएड अँड ईएलसीटी कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी कॉलेज ऑप्शन फिलअप फॉर्म सुरू झालेला आहे। ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि हाच फॉर्म नेमका कसा भरायचा, किती कॉलेजेस चूज करायचे आणि त्यांना प्रेफरन्स कसा द्यायचा, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। इथं आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली गेलं तर तुम्हाला इथं बीएड हे ऑप्शन दिसेल अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये। तर या बीएड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। तर इथं काही तुम्हाला पॉपअप मेसेज आलेला आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड, ओनली डॉक्युमेंट फुल्ली ई व्हेरिफाईड कॅन्डिडेट्स कॅन फिल द कॉलेज ऑप्शन फॉर्म। ज्या विद्यार्थ्यांचं फुल्ली डॉक्युमेंट व्हेरिफाईड आहे अशाच विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। There is a separate link for English medium colleges. It is allowed only for that candidates who have given English medium ELCT exam. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांना त्याची लिंक सेपरेट दिलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी जनरल बीएड सीईटी सोबतच ईएलसीटी साठी अप्लाय केलं होतं अशाच विद्यार्थ्यांना हा इंग्लिश मीडियम कॉलेजचा फॉर्म भरता येणार आहे। थर्ड आहे, candidates are advised to give maximum preferences to get better chances of college allotment. तर जास्तीत जास्त कॉलेज इथे या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा असं म्हटलेलं आहे। परंतु मित्रांनो, तुमच्या चॉईसवर आहे, तुम्हाला जितके कॉलेज कम्फर्टेबल वाटतात तितके तुम्ही देऊ शकता। तुम्हाला वाटलं की मला 2च कॉलेजला द्यायचं आहे, 3च कॉलेजला ऑप्शन द्यायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नको तरी चालेल। आणि तुम्हाला वाटलं की 5, 50, 100 किंवा जितक्या लिस्टमध्ये कॉलेजेस आहेत त्या सर्वांना मी प्रेफरन्स देणार आहे, सर्वांना ऑप्शन देणार आहे, चॉईस देणार आहे, तरी देखील तुम्ही देऊ शकता। तुम्हाला जर खूप जास्त मार्क्स असतील, हाय मार्क्स असतील पर्सेंटाईल, तर तुम्ही सिलेक्टेड ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात तितकेच द्या। परंतु जर तुम्हाला लो पर्सेंटाईल असेल तर तुम्ही मॅक्झिमम कॉलेज ऑप्शन्स द्या, म्हणजे कुठल्या तरी कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंट मिळून जाईल। आफ्टर गिव्हिंग कॉलेज प्रेफरन्सेस प्लीज चेक इट अँड लॉक ऑब्लिक अप्रूव्ह ऑप्शन फॉर्म। आणि हा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तो लॉक करायचा आहे। तो कसा लॉक करायचा आहे हे देखील व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह पाहणार आहोत। त्यानंतर म्हटलं की इट इज कंपल्सरी टू लॉक द फिल्ड ऑप्शन फॉर्म ड्युरिंग द ऑप्शन फॉर्म फिलिंग टाइम फ्रेम, कॅन्डिडेट कॅन अपलोड अँड रिलॉक ऑप्शन फॉर्म एनी टाइम। आणि जर तुम्हाला वाटलं हा जो ड्युरेशन दिलेला आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगचा, त्याच्यामध्ये कुठल्याही वेळेस तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता, त्याचबरोबर परत एकदा लॉक करू शकता, म्हणजे तुमचे ऑप्शन्स तुम्ही कमी जास्त करू शकता, वाढवू शकता। आफ्टर लॉकिंग प्लीज चेक फिल्ड ऑप्शन फॉर्म केअरफुली बाय टेकिंग द प्रिंट इन सॉफ्ट कॉपी पीडीएफ। आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याची एक पीडीएफ स्वरूपात सॉफ्ट कॉपी ठेवायची आहे, कारण ही जेव्हा आपला कॉलेजला अलॉटमेंट होईल, कॉलेज अलॉट होईल आपल्याला, तेव्हा ऍडमिशन साठी आपल्याला ही लागणार आहे। तर मित्रांनो, हे होत्या काही जनरल इन्स्ट्रक्शन्स। तर हे जे कॉलेज ऑप्शन फॉर्म केव्हापर्यंत भरायचे आहेत त्याचं देखील शेड्यूल इथं पाहून घेऊयात आपण। तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड दोन्ही राऊंड साठी आत्ताच तुम्हाला कॉलेज द्यायचे आहेत आणि ते आहे 8/8/2024 ते 10/8/2024 या ड्युरेशन मध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज ऑप्शन फॉर्म हे भरून द्यायचं आहे। तुम्ही जर 11 तारखेला ट्राय करायला गेलात तर तुम्हाला हे कॉलेज ऑप्शन देता येणार नाहीत। आणि 10 तारखेला तुम्ही कॉलेज चॉईसेस दिल्या 8 ते 10 तारीख या दरम्यान, तर अलोकेशन राऊंड जे आहे म्हणजे अलॉटमेंट लेटर तुम्हाला केव्हा भेटेल, कॉलेज केव्हा तुम्हाला समजेल कुठले भेटले ते 14/8/2024 रोजी तुम्हाला ते भेटून जाईल, समजून जाईल। आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन 16/8/2024 ते 20/8/2024 या ड्युरेशन मध्ये घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की नेमका आता याला हा फॉर्म कसा भरायचा आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे।
इथे क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इन आयडी टाका, इथे पासवर्ड टाका. आता लॉग इन आयडी कुठला, तर तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करताना जो तुम्हाला लॉग इन आयडी मिळालेला आहे BD यापासून त्याची सुरुवात होते. तुम्हाला तुमच्या मोबाईलला याचा मेसेज देखील आलेला आहे. तर तो लॉग इन आयडी आणि त्या ठिकाणी खाली इथं त्याचा त्यावेळेस जो तुम्ही पासवर्ड सेट केलाय तो पासवर्ड टाका आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. आता हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्शियली व्हेरीफाईड आहे आणि ऑप्शन फॉर्म जो आहे तो इथं इनकम्प्लीट आहे. आता इथं दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला. आता या विद्यार्थ्याने ELCT ची एक्झाम दिलेली आहे, त्यामुळं जनरल ऑप्शन फॉर्म आणि ELCT असे दोन्ही ऑप्शन याच्याकडे आलेले आहेत. आता तुम्ही इथं या ठिकाणी पाहू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते पार्शियली व्हेरीफाईड आहे. तर इथं असं का आलंय, तर इथं तुम्ही त्याचं रिझन पाहू शकता. इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी, तर स्कोर कार्ड जे आहे ते अपलोड करताना काहीतरी मिस्टेक झालेली आहे. तर इथं चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये तुम्ही जाल तर इथं पहा हे स्कोर कार्ड ऑफ CET 2024 रिजेक्टेड असं आलेलं आहे. तर आता या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाल तेव्हा तुम्ही हे सबमिट करू शकता, याचा काही इतका इश्यू नाहीये. तर आता आपण पाहूयात की स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी आहे. तर आता इथं आपल्याला मराठी मीडियमचे ऑप्शन द्यायचे आहेत जनरलचे. तर मी इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल यावरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे ते म्हणजे सेट मेथड प्रेफरन्सेस. आता इथं ऑलरेडी सेट आलेला आहे. जर इथं तुमच्या समोर जास्त प्रेफरन्स आले असतील किंवा जास्त सब्जेक्ट आले असतील, समजा YCM चे स्टुडंट ज्यांनी त्याचं TY वगैरे आहे ग्रॅज्युएशन YCM मधून केलं असेल तर 3, 4, 5 या ठिकाणी सब्जेक्ट येतील. तर जो तुमचा सब्जेक्ट थर्ड इयरला स्पेशल सब्जेक्ट होता तो इथं तुम्हाला टाकायचा आहे, किंवा ज्यामध्ये तुम्हाला टीचर व्हायचंय तुमचं फायनल इयरला जो सब्जेक्ट असतो तो इथं मेथड फर्स्ट मध्ये येणार आहे आणि दुसरा जो आहे तो सोशल सायन्सला. आता या विद्यार्थ्याचं स्पेशलायझेशन थर्ड इयर जिओग्राफी मध्ये झालेलं आहे तर त्यांनी इथं जिओग्राफी टाकलेलं आहे. आणि हे ऑप्शन फॉर्म देताना आपण जे प्रेफरन्स दिले होते, जी काही मेथड आपली टाकली होती फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड ती इथं ऑटोमॅटिक आलेली आहे. जर तुमच्या समोर जास्त ऑप्शन्स असतील तर तुम्ही फर्स्ट मेथड जे तुमची TY ला स्पेशल सब्जेक्ट होता ती करायचे आणि सेकंड मेथड तुमच्या चॉईस नुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता दुसरी स्टेप आहे शॉर्ट लिस्ट ऑप्शन्स. तर आता इथं आपल्याला कॉलेज ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहेत. तर हे कसे सिलेक्ट करायचे, तर अगोदर आपल्याला आपलं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं ते माहिती पाहिजे. आता मी राहतो सोलापूरमध्ये, तर मला सोलापूर विद्यापीठामधील कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. तर मी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर सिलेक्ट करेन आणि बाकी सर्व ऑल ठेवणार आहे आणि सर्च कॉलेजेसला क्लिक करणार आहे. आता सर्च कॉलेज केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन्स माझ्या समोर आलेले आहेत. सोलापूर विद्यापीठांतर्गत जितके काही कॉलेजेस आहेत त्या सर्वांची लिस्ट इथं ओपन झालेली आहे. तर आता मी काय करेन, यापैकी मला ज्या कॉलेजला मी इंटरेस्टेड आहे तितकेच कॉलेज या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय. मला वाटलं की या ठिकाणी DPB दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर पाहिजे, तर मी त्या समोरचा बॉक्स आहे त्याला क्लिक करणार आहे. त्यानंतर कस्तुरबाई कॉलेज पाहिजे ते क्लिक करणार आहे. आणि हे करत असताना हा स्टेटस मध्ये पहा एडेड अनएडेड गव्हर्नमेंट एडेड हे ऑप्शन्स आहेत. एडेड मायनॉरिटी आहे तर ते तुम्ही पाहून घ्या. या साईडला इनटेक आहे, एकूण किती स्टुडंटची कॅपॅसिटी त्याची आहे ते दिलेलं आहे. तर मोस्टली तुम्ही चांगले मार्क्स असतील तर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला प्रेफरन्स द्या, अगोदर ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर अनएडेड कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे. इथं मात्र सिलेक्ट करत असताना रॅन्डमली कसंही तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये स्टेप मध्ये द्यायचा आहे. तर इथं सिलेक्ट करत असताना गव्हर्नमेंट एडेड अनएडेड हे काही पाहू नका. जे जे कॉलेज तुम्हाला हवे तर सर्व कॉलेज तुम्ही या ठिकाणी घ्यायचे. तर यापैकी मी 2 सिलेक्ट केले. आणखीन मी पाहतोय खाली कुठला आहे का,
त्यानंतर मला वाटलं की ही अनएडेड कॉलेजमध्ये आणखीन एक मला पाहिजे, तर असे मी 3 कॉलेज या विद्यापीठामधून सिलेक्ट केलेले आहेत. आणि मग आता मी इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करतोय. तर तुम्हाला मेसेज येईल सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली, यावरती ओके करा. ओके केल्यानंतर खाली 3 नंबर दिसत आहेत तुम्हाला आणि जे कॉलेज तुम्ही ऍड केलेत त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला 3 कॉलेजची इथं दिसते. आता मला वाटलं की पुण्यामधील मला काही कॉलेजेस द्यायचे आहेत, तर मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेन. त्यामध्ये सर्च कॉलेजेसला क्लिक करणार आहे. मग पुणे विद्यापीठाअंतर्गत जितके काही कॉलेजेस आहेत ते इथं दिसतील. आता इथं डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल की नाही मला फक्त पुण्यामधले पाहिजेत किंवा मला नाशिक मधले पाहिजेत, तर तसंही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सर्च कॉलेजेस करू शकता. आता पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत नाशिक मधले जितके बीएड कॉलेज आहेत त्यांचीच फक्त इथं लिस्ट ओपन झालेली आहे. तर आता मला वाटलं की यापैकी अजितदादा पवार कॉलेज आहे ते मला पाहिजे, तर मी यापैकी इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करेन. आता हे देखील कॉलेज टोटल नंबर 4 झालं आणि ते इथं ऍड झालेलं आहे. असं जितकं तुम्हाला ऑप्शन्स द्यायचे आहेत, ज्याच्या युनिव्हर्सिटी आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी मधले पाहिजे असेल तर मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कुठली पाहिजे, मुंबई सिटी मधलं पाहिजे, सबअर्बन पाहिजे, पालघर पाहिजे का ठाणे पाहिजे. आता मला सिंधुदुर्गचं पाहिजे, तर मी सिंधुदुर्ग वरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर सर्च कॉलेजेस यावरती मी क्लिक करतोय आणि यापैकी एक कॉलेज मी इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स मध्ये केलेलं आहे, तर हे देखील सिलेक्ट झालं. ओके या बटनावरती क्लिक करायचंय. आता टोटल माझे कॉलेज झाले 5. तर आता मी फक्त 5च कॉलेजला ऑप्शन द्यायचं ठरवलं आहे, तर मी 5च देऊ शकतो. तुम्हाला जास्त द्यायचे असतील तर तुम्ही जास्त देऊ शकता. आता समजा हे कॉलेज सिलेक्ट करत असताना मला वाटलं की आता हे अनएडेड कॉलेज मला नको आहे, तर यावरती सिलेक्ट करा. त्याचबरोबर मला हे त्यानंतर मला वाटलं की हे देखील अनएडेड आहे, मला नको आहे, मला फक्त सोलापूरचेच पाहिजे, तर हे सिलेक्ट करायचं आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करायचंय आणि ओके करायचंय. आता फक्त 3च ऑप्शन तुमच्या समोर राहिलेले आहेत. वाढवायचे असतील तर वाढवू शकता, डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता. आणि आता मला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे सेट प्रेफरन्सेस. तुम्हाला ज्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही ज्याला इंटरेस्टेड आहात अशा कॉलेजला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. आता हे प्रेफरन्स देत असताना कसे द्यायचे, तर 3 एकूण कॉलेज मला प्रेफरन्स द्यायचे आहेत. ज्या कॉलेजच्या समोर मी एक ज्याला सिलेक्ट करेल त्याला 1 नंबर येणार आहे, ज्या कॉलेजच्या समोर मी परत एकदा सिलेक्ट करेन त्याला 2 नंबर येणार आहे आणि ज्याला सिलेक्ट करेन त्याला 3 नंबर येईल. तर असं ज्या कॉलेजला तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही इंटरेस्टेड आहात ऍडमिशनसाठी तर त्यालाच 1 द्यायचं आहे. आता मला या ठिकाणी SVCS ला 1 नंबर द्यायचा आहे, तर माझे प्रेफरन्स चुकलेला आहे. तर एक तर मी अशा पद्धतीने हे अनचेक करू शकतो किंवा इथं रिसेट प्रेफरन्स यावरती क्लिक करून या कॉलेजला नंबर 1, या कॉलेजला नंबर 2 आणि या कॉलेजला नंबर 3, जिथं तुम्ही सर्वात अगोदर क्लिक कराल त्याला 1 नंबर येणार आहे. आणि 1 नंबर त्याच कॉलेजला यायला पाहिजे, त्याच कॉलेजच्या समोर यायला पाहिजे जिथं तुम्हाला वाटतंय की मला हे कॉलेज सर्वात अगोदर फर्स्ट राऊंड कॅप राऊंड मध्ये अलॉट व्हायला पाहिजे. आता अशा प्रकारे प्रेफरन्सेस दिले तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. आता आपले प्रेफरन्स देऊन झालेले आहेत. आता आपण फायनल स्टेज मध्ये आलेलो आहोत, ते म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म. तुम्ही प्रेफरन्स सेट केले परंतु हा लॉक ऑप्शन फॉर्म केलेला नाही, ही स्टेज इनकम्प्लीट राहिली तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. तर लॉक ऑप्शन कसं करायचं, तर तुम्हाला काही करायचं नाही, सिम्पली या ठिकाणी हा जो मेसेज आहे तो वाचायचा आहे आणि याला चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर हा मेसेज तुमच्या समोर येईल आणि तुम्ही आता इथं सर्व ओके असेल तर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं विचारेल, जर इंग्लिश मिडियमची सीटी दिली असेल तर वुड यू लाईक टू अप्लाय फॉर इंग्लिश मिडियम कॉलेजेस. जर तुम्हाला द्यायचं असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही नो देखील या ठिकाणी करू शकता. अँड सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकता.
जर तुम्हाला इंग्लिश मिडियमचे द्यायचे असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि हा जो फॉर्म आपण आत्ताच लॉक केलेला आहे तर तो इथं आपल्याला प्रिंट करून घ्यायचा आहे. तर प्रिंट ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट ऑप्शन फॉर्म हे तुमच्या समोर ओपन होईल. तर याला क्लिक करून तुम्ही पीडीएफ मध्ये हे सेव्ह करू शकता किंवा याची प्रिंट देखील काढू शकता. समजा तुम्हाला वाटलं की मी 3च प्रेफरन्स दिलेले आहेत पण मला परत एकदा आणखीन प्रेफरन्स द्यायचे आहेत, 1-2 प्रेफरन्स वाढवायचे आहेत, तर अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथं आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करावं लागेल आणि मग तुम्हाला अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक केलं तर तिथं कन्फर्म बटनावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म आता इथं परत एकदा अनलॉक झालेला आहे. तर हा पहा इथं परत एकदा हे चिन्ह आलंय, कन्सेंटचं निघून गेलंय आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म हे बटन आलंय. तर आता ऑप्शन कसे ऍड करायचे तर परत एकदा इथं शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स मध्ये जा. जिथलं कुठलं तुम्हाला कॉलेज पाहिजे ते सर्च करा. त्यावरती सर्च केल्यानंतर इथं ते कॉलेज येतील, त्यावरती क्लिक करा आणि ते सिलेक्ट ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स सेम पद्धत तुम्हाला एकदा परत एकदा करायचे. खाली जितके तुम्ही ऍड कराल ते इथं येणार आहेत आणि परत एकदा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढची सेम प्रोसेस या ठिकाणी करू शकता. तर आता इथं ऑटोमॅटिक प्रेफरन्स आलेले आहेत. जर कॉलेज ऍड केले तर अगोदरचे प्रेफरन्स तसेच राहतील. जे कॉलेज ऍड केलेले आहेत त्याला परत एकदा प्रेफरन्स देऊन घ्यावा लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट आणि परत एकदा इथं कन्सेंट देऊन कन्फर्म ऑप्शन फॉर्म आणि कन्फर्म यावरती सिलेक्ट करा. तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे, लॉक झालेला आहे. इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म हे चिन्ह आलं किंवा हे ऑप्शन आलं म्हणजे तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे आणि इथून प्रिंट ऑप्शन फॉर्मला क्लिक करून त्याची प्रिंट तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.